वळूया पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरेंनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली। मुंबईवर 2 व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला। तसंच या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांचा अप्रत्यक्ष अनाकोंडा असा उल्लेख केला। त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार पलटवार केला। पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्यारोग माहिती आहे ना, भस्म्यारोग, तो भस्म्यारोग झालेला हा एनाकोंडा आहे। मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे। आता पहा तुम्ही, विठ्ठल झाड, विठ्ठल झाड, विठ्ठल रामचंद्र झाड, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत। राजा कुप्पूर स्वामी, राजी कुप्पूर स्वामी एकच आहे। सुलेमान मोहम्मद रजाक, सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे। जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते, आता ते मतदार याद्या मोजू लागले। हा फरक आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय, आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत। खासदार संजय राऊत यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुबड्यावरून केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। भाजप देशात अनेक ठिकाणी कुबड्यावर सत्तेत आहे, महाराष्ट्रातही 2 कुबड्या आहेत असा टोला राऊतांनी अमित शहांना लगावला। पहिल्या निवडणुकीत जेव्हा युती झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं, पोस्टर लावायला माणसं नव्हती। बाबरीनंतर आम्ही 65 जागी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो। बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुहृदय सम्राटांची लाट होती। अटलजींनी विनंती केली, अडवाणींनी विनंती केली बाळासाहेबांना की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल। बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची। अमित शहांच्या याच्यावर सारवासारव कशा करताय? अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत। अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत। खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदेनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे। स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला, बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे। हिंदुस्थानात बहुतेक ठिकाणी, आज सोडून द्या, भाजप कुबड्यावर सत्तेवर आली, कुबड्यांच्या मदतीने त्यांनी पक्ष वाढवला। महाराष्ट्रात 2 कुबड्या आहेत ना, मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का घेऊन फिरताय? कुबड्या आहेत, पण गरज सर्व वैद्य म्हणून, बरं का, कुबड्या घ्यायच्या, शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होट चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं।